नमस्कार मित्रांनो, एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तुमचं परत एकदा मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, आपण महाराष्ट्र पोलीस भरती सामान्य ज्ञानचे 50 प्रश्न पाहणार आहोत। महत्त्वाचे जीकेचे प्रश्न आहेत। पहिला प्रश्न पहा, राष्ट्रीय ग्राहक दिन केव्हा साजरा केला जातो? तर राष्ट्रीय ग्राहक दिन 24 डिसेंबर या दिवशी राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो। पुढचा प्रश्न आहे, सायकलचा शोध कोणी लावला? तर सायकलचा शोध मॅकमिलन यांनी सायकलचा शोध लावलेला आहे स्कॉटलंड या देशामध्ये। कुरल या तामिळ मराठी भाषेमध्ये कोणी रूपांतर केले? पहा, कुरल या तामिळ महाकाव्याचे मराठी भाषेमध्ये कोणी रूपांतर केले? तर पांडुरंग सदाशिव साने यांनी केलेले आहे। कुरल एक तामिळीतील मित्रांनो एक महत्त्वाचा, तर याचं मराठी रूपांतर कोणी केलेलं आहे? तर ते केले पांडुरंग सदाशिव साने यांनी केलेलं आहे। भारताने ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये प्रथम केव्हा भाग घेतला होता? तर भारताने ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये केव्हा प्रथम भाग घेतला होता? तर तो घेतला होता मित्रांनो 1920 मध्ये भारताने सर्वप्रथम या ठिकाणी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भाग घेतलेला होता 1920 मध्ये। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिले विद्यार्थ्यांसाठी मोफत वसतिगृह कोठे सुरू केले? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांसाठी पहिले मोफत वसतिगृह सोलापूर या ठिकाणी सुरू केले होते। पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिले विद्यार्थ्यांसाठी मोफत वसतिगृह कुठे सुरू केले? तर सोलापूर या जिल्ह्यामध्ये सुरू केलेले होतं। सोलापूर जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या विभागामध्ये आहे? तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे? तर भारताचा राष्ट्रीय वृक्ष वड हा भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे। तर महाराष्ट्राचा राष्ट्रीय वृक्ष राज्य वृक्ष कुठला आहे? तर तो आहे मित्रांनो या ठिकाणी आंबा। विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला? तर विजेच्या दिव्याचा शोध थॉमस एडिसन यांनी विजेच्या दिव्याचा शोध लावलेला आहे। कोणती आंतरराष्ट्रीय टेनिस खेळाडू स्पर्धा हिरव्या गवताच्या मैदानावर खेळली जाते? तर कोणती आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धा आहे की जी स्पर्धा हिरव्या गवताच्या मैदानावर खेळली जाते? तर ती आहे विम्बल्डन टेनिस स्पर्धा, जी की इंग्लंड या देशामध्ये होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रथम महाड चौदार तळ्याचा सत्याग्रह केव्हा केला होता? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रथम महाड चौदार तळ्याचा जो काही सत्याग्रह आहे तो 20 मार्च 1927 मध्ये केलेला होता। साखरेचे रासायनिक सूत्र कोणतं आहे? साखरेचे रासायनिक सूत्र तुम्हाला या ठिकाणी सांगायचे। साखरेचे रासायनिक सूत्र C12H22O11 हे साखरेचे रासायनिक सूत्र आहे। साखरेमध्ये सुक्रोज ही या ठिकाणी ग्लुकोज शर्करा असते। भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोणाला म्हणतात? तर भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक असं म्हटलं जातं। डिझेल इंजिनचा शोध कोणी लावला? तर डिझेल इंजिनचा शोध रुडॉल्फ डिझेल यांनी लावलेला आहे। डिझेल इंजिनचा शोध कोणी लावला? तर रुडॉल्फ डिझेल यांनी डिझेल इंजिनचा शोध लावला। तर वाफेवर चाललेले इंजिन कोणी सुरू केले? तर वॅटसन यांनी हे सुरू केलेले आहे। त्याच्यानंतर पहा, फटका या महाकाव्याचे जनक कोणास म्हटले जाते? तर फटका या काव्याचे जे काही जनक आहेत तर ते अनंत घोलप, पहा अनंत भवानी बाबा घोलप हे या ठिकाणी आहेत। त्याच्यानंतर पहा, व्हॉलीबॉल खेळातील बॉलचे वजन किती किलोग्रॅम असते? असे प्रश्न पोलीस भरतीला 100% विचारले जातात। तर व्हॉलीबॉल खेळातील बॉलचे वजन किती किलोग्रॅम असते? तर 270 ते 280 ग्रॅम एवढं व्हॉलीबॉल खेळामधील जो काय बॉल असतो त्याचे वजन असतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज समता संघ केव्हा सुरू केला? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज समता संघ केव्हा सुरू केला? तर 4 सप्टेंबर 1927 मध्ये समाज समता संघ कोणी सुरू केला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कधी सुरू केला? 4 सप्टेंबर 1927 मध्ये। महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी कोणत्या शहराला म्हणतात? तर महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी पुणे शहराला म्हणतात। महाराष्ट्राची राजधानी आहे मित्रांनो मुंबई। महाराष्ट्राची उपराजधानी आहे मित्रांनो या ठिकाणी नागपूर। महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे पुणे। त्याच्यानंतर पहा, वाफेच्या इंजिनचा शोध कोणी लावला? तर वाफेच्या इंजिनचा शोध जेम्स वेट यांनी वाफेच्या इंजिनचा शोध कोणी लावला? तर जेम्स वेट यांनी वाफेच्या इंजिनचा शोध लावलेला आहे। एकच प्याला या प्रसिद्ध विडंबन नाटकाचे लेखक कोण आहेत? तर एकच प्याला या प्रसिद्ध विडंबन नाटकाचे लेखक आहे राम गणेश गडकरी। राम गणेश गडकरी यांना कोणतं टोपण नावाने ओळखलं जातं? तर राम गणेश गडकरी यांना गोविंदाग्रज, पहा गोविंदाग्रज या नावाने ओळखलं जातं। तर कुसुमाग्रज हे टोपण नाव कोणाचं आहे? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। एकच प्याला या प्रसिद्ध विडंबन किंवा नाटकाचे लेखक कोण आहेत? तर ते राम गणेश गडकरी। राम गणेश गडकरी म्हणजे या ठिकाणी गोविंदाग्रज। पुढचा प्रश्न पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मुंबई विद्यापीठाच्या निवड समितीवर निवड केव्हा झाली होती? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मुंबई विद्यापीठाच्या
निवड समितीमध्ये निवड केव्हा झाली होती तर ती झाली ती 8 जुलै 1930 मध्ये झाली ती 8 जुलै 1930 मध्ये झालेली होती। सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत, प्रत्येक स्पर्धा परीक्षेला विचारले जाणारे हे प्रश्न आहेत। ग्लुकोजचे रेणुसूत्र काय आहे तर ते तुम्हाला सांगायचे आहे। ग्लुकोजचं रेणुसूत्र काय तर ग्लुकोजचं रेणुसूत्र C6H12 आणि O6 हे ग्लुकोजचं रेणुसूत्र आहे। 21 नंबरचा प्रश्न पहा, राष्ट्रध्वजातील केशरी रंग कशाचे प्रतीक आहे तर राष्ट्रध्वजातील केशरी जो काही रंग आहे तो त्याग आणि शौर्य याचे प्रतीक आहे। राष्ट्रीय ध्वजातील केशरी रंग कशाचे प्रतीक आहे, त्याग आणि शौर्याचे प्रतीक आहे। टेलिफोनचा शोध कोणी लावला तर टेलिफोनचा शोध अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी टेलिफोनचा शोध लावला। अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी टेलिफोनचा शोध लावलेला आहे। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, 23 नंबरचा प्रश्न, नाधो महानोर यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते तर नाधो महानोर यांना रानकवी या टोपण नावाने ओळखलं जातं। नाधो महानोर यांना रानकवी या टोपण नावाने ओळखलं जातं। 24 नंबरचा प्रश्न पहा, अर्जुन पुरस्कार कधी दिला जातो अर्जुन पुरस्कार कधी दिला जातो तर 29 ऑगस्ट या दिवशी अर्जुन पुरस्कार दिला जातो। तर 29 ऑगस्ट हा कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। 25 नंबरचा प्रश्न या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई यांचे महापरिनिर्वाण केव्हा झाले होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई यांचे महापरिनिर्वाण केव्हा झाले होते तर 27 मे 1935 रोजी यांचं महापरिनिर्वाण झालेलं होतं। पुढचा प्रश्न, न्यूझीलंडचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे तर न्यूझीलंडचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे तर हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 26 पासून 50 पर्यंतचे प्रश्न पाहणार आहोत। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एकूण 25 प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत। तर मित्रांनो, नक्की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। या ठिकाणी आपण थांबूयात मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तर तुम्हाला सांगायचं आहे न्यूझीलंडचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। या प्रश्नाचं जर तुम्हाला उत्तर येत नसेल तर पुढच्या व्हिडिओसाठी मित्रांनो तुम्ही वेट करा, पुढच्या व्हिडिओमध्ये या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल। तर पुढचे जे काही राहिलेले 25 प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, पुढचा व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर किंवा तुम्हाला नोटिफिकेशन येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, घंटीचं बेल आयकॉन त्याला सुद्धा प्रेस करून ठेवा। ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि नक्की तुमचा अभ्यास हा परिपूर्ण होईल आणि चांगल्या प्रकारे तुमचा अभ्यास होईल। या ठिकाणी थांबतो, थँक्यू, धन्यवाद।